नमस्कार कांदा उत्पादक शेतकरी मित्रांनो, वरील शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो. कांदा पीक आपल्याकडे प्रमुख पीक आहे, त्याचप्रमाणे नगदी पीक आहे मित्रांनो. या कांदा पिकाची पाणी व्यवस्थापन खूप महत्त्वाचं असतं मित्रांनो. कांदा अंतिम टप्प्यात असताना कांदा फुगवण्यासाठी आपल्याला काही प्रयत्न ही महत्त्वाचे असतात, त्याचप्रमाणे पाणी व्यवस्थापन खूप गरजेचं असतं यामध्ये. तर आपण या व्हिडिओमध्ये मित्रांनो कांद्याला शेवटचं पाणी कधी द्यावं, कधी कांद्याचं पाणी आपण शेवटी तोडावं, ह्याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याचप्रमाणे कांदा फुगवण्यासाठी उपाययोजनासुद्धा पाहणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर पाहूया सविस्तर माहिती. मित्रांनो, कांदा पिकामध्ये पाणी व्यवस्थापन आणि खत व्यवस्थापन खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. एकंदरीत 60 दिवसाचा कांदा झाल्यानंतर आपल्याला कांदा फुगवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे असतात. यासाठी आपल्याला खताची मात्रासुद्धा वेळेच्या वेळी देणं गरजेचं आहे मित्रांनो. 60 दिवसानंतर आपलं कुठलंही रासायनिक खत यामध्ये बिलकुल वापरायचं नाही. पहिला डोस बेसल डोस, त्यानंतर 40 ते 45 दिवसाला दुसरा खताचा डोस आपल्याला द्यायचा आहे. त्यानंतर कुठलंही खत वापरायचं नाही मित्रांनो. एकंदरीत आपला कांदा 60-70 दिवसात झाल्यानंतर आपल्याला एक विद्राव्य खत 05234 यामध्ये फवारणीसाठी घ्यायचं आहे, जे आपल्याला कांदा फुगवण्यासाठी मदत करणार आहे. त्याचप्रमाणे मित्रांनो, ज्यावेळेस आपला कांदा साधारणतः एक 90 दिवसाच्या आसपास झालेला असतो, त्यावेळेस आपल्याला सर्व खतं मात्रा दिलेल्या असतात, विद्राव्य खताची दिलेली असते. यानंतर आपला कांदा ॲटोमॅटिक नैसर्गिकरित्या आपला फुगवण्यासाठी तयार झाला असतो, फुगवण झाली असते. काही प्रमाणात मित्रांनो यामध्ये असेल तर आपल्याला या शेवटची फवारणी घ्यायची आहे, ती म्हणजे 05234 आणि जे काही बोरॉन याची आपल्या फवारणी घ्यायची आहे, जेणेकरून कांद्याची कलर चकाकी आणि कांदा एकसारखी फुगवण्यामध्ये आपल्याला दिसून येत असते. त्यानंतर मित्रांनो, आपला कांदा 90 ते 95 दिवसात झाल्यानंतर आपलं एक शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. यानंतर कुठलंही आपल्याला पाणी यामध्ये द्यायचं नाही. साधारण 90 ते 95 या दिवसाच्या दरम्यान आपल्याला शेवटचं पाणी देऊन घ्यायचं आहे. ही मित्रांनो हे पाणी अंतिम असेल, यानंतर आपला कांदा आपल्या हार्वेस्टिंगसाठी म्हणजेच कांदा काढण्यासाठी आपल्याला उपलब्ध असणार आहे. पुढील 15 दिवसात आपला कांदा काढण्यासाठी येणार आहे. त्यामुळे एक अंतिम टप्प्याचं पाणी हे 90 ते 95 या दिवसामध्येच आपल्याला देऊन घ्यायचं आहे. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल प्लीज चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.